नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना PMAY संदर्भातील 27 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. आता आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील योजनेची प्रगती, महाराष्ट्रातील नवीन प्रकल्प, लाभार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा, तसेच अतिरिक्त आर्थिक मदत आणि फसवणूक प्रकरणांवरील कारवाई याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता जर आपण पहिली अपडेट बघितली, ओके, तर आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया की देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेची ताजी आकडेवारी. ओके, तर केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या अहवालानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAY अंतर्गत एकूण 4.18 कोटी घरांचे जे उद्दिष्ट आहे ते निश्चित आता करण्यात आलेले आहे. यापैकी आत्तापर्यंत 3.92 कोटी घरे जी आहेत ती आता मंजूर करण्यात आलेली आहेत. तर त्यापैकी 3.10 कोटी घरे जी आहेत ती पूर्ण होऊन लाभार्थ्यांना आता उपलब्धसुद्धा झालेली आहेत, म्हणजेच की लाभार्थ्यांना आता यूज करायला मोकळी झालेली आहेत ती घरे. ओके, आता याचा अर्थ असा की ग्रामीण भागात घरकुल योजनेची जी अंमलबजावणी आहे ती आता अतिरिक्त जास्त वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. एकदम चांगली बातमी म्हणता येईल. ओके, आता जर आपण दुसरी अपडेट जर बघितली, ओके, तर 2026-27साठी एक मोठी आर्थिक तरतूद झालेली आहे. केंद्र सरकारने 2026-27 आर्थिक वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी 41,924.60 कोटींची तात्पुरती अर्थसंकल्पीय तरतूद जी आहे ती केलेली आहे. या निधीमुळे पुढील काळात आता लाखो ग्रामीण कुटुंबांना घरकुलाचा जो लाभ आहे तो मिळण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा होणार आहे. ओके, आता जर आपण थोडं शहरी भागाचं बघितलं, ओके, शहरी प्रधानमंत्री आवास योजनेची जर प्रगती बघितली तर आता थोडंसं बघूया तिथे पण. ओके, आता ही जी योजना आहे ती सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 99.7 लाख घरे जी आहे ती पूर्ण झालेली आहेत किंवा लाभार्थ्यांना ती वितरितसुद्धा आता पूर्णरित्या करण्यात आलेली आहेत. याशिवाय PMAY अंतर्गत एकूण 127.68 लाख घरे जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 121.2 लाख घरांचे बांधकाम जे आहे ते सुरू असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. आता जर योजनेचा जो कालावधी बघितला आपण, तो आता सध्या वाढवलेला आहे. ओके, आता लाभार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा म्हणता येईल. प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा कालावधी जो आहे तो आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. यामुळे उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही आता अर्ज आणि घरकुलाचा लाभ घेण्यासाठी अतिरिक्त वेळसुद्धा मिळणार आहे. ओके, आता महाराष्ट्रातील आपण हा मोठा गृह प्रकल्प याबद्दल एक अपडेट आलेली आहे. ओके, त्याबद्दल जर आपण बघितलं तर आता नागपूरमध्ये PMAY 2.0 ओके अंतर्गत स्वप्नपूर्ती गृह प्रकल्पाचे भूमिपूजन सध्या करण्यात आलेले आहे. आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे होते ते उपस्थित होते. आणि जो हा गृह प्रकल्प आहे तो विशेषतः सफाई कामगारांसाठी उभारण्यात येत आहे. ओके, आता जर आपण यातली जर आकडेवारी जर बघितली तर 518 नवीन सदनिका, ओके, या प्रकल्पामध्ये 308 2 खोल्यांच्या आणि 210 1 खोलीच्या अशा एकूण 518 सदनिकांचे बांधकाम जे आहे ते करण्यात येणार आहे. ओके, तसेच आता प्रत्येक घरासाठी जर आपण बघितलं तर 2.5 लाख अनुदान आहे. ओके, आता या गृह प्रकल्पातील प्रत्येक लाभार्थ्याला जो आहे तो केंद्र आणि राज्य सरकार मिळून असे 2.5 लाखांचे अनुदान देणार आहे. आणि ही रक्कम घर बांधणीसाठी मोठा आधारसुद्धा ठरणार आहे. ओके, आणि प्रकल्पाला आता मोठा प्रतिसादसुद्धा मिळत आहे. या गृह प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 1919 अर्ज जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत. आणि यावरूनच या योजनेबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे सुद्धा स्पष्ट होत आहे. आता सफाई कामगारांसाठी एक घोषणा आहे मोठी. ओके, ती म्हणजेच की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की आता पात्र सफाई कामगारांना या योजनेअंतर्गत मोफत घरे जी आहे ती दिली जाणार आहेत. आणि जी ही घोषणा आहे ती अनेक कुटुंबांसाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. आता ग्रामीण लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त मदत याबद्दलही एक अपडेट आलेली आहे. आता झालं आहे काय, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी देखील एक घोषणा करण्यात आलेली आहे राज्य सरकारने. PMAY लाभार्थ्यांना, ओके, 50,000 अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे एकूण आर्थिक सहाय्य 2.10 लाखांपर्यंत आता वाढणार आहे. ओके, तसेच विधानसभेमध्ये एक मोठं आश्वासन झालेलं आहे की राज्य सरकारने विधानसभेत एक मत जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे की प्रधानमंत्री आवास योजना आणि नगरोत्थान
ओके, योजनेतील विकास कामांना अधिक गती आता दिली जाणार आहे. ओके, यामुळे रखडलेली जी अनेक कामे आहेत ती जलद गतीने पूर्ण करण्याचा सरकारचा आता प्रयत्न असणार आहे या अंतर्गत. तसेच परभणीमध्ये एक घोटाळा आहे, फसवणूक आहे, ती उघडकीस आलेली आहे. ओके, त्याबद्दल जर आपण बघितलं तर परभणी जिल्ह्यातील मानवत आणि पाथरी नगरपालिकांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत 5.58 कोटींपेक्षा अधिक निधीचा गैरव्यवहार उघडकीस आलेला आहे. आणि या प्रकरणामुळे एकंदरीत प्रशासनात मोठी खळबळसुद्धा उडालेली आहे. संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावर FIR या प्रकरणात माजी मुख्य अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात FIR जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे. ओके, आणि जो हा सगळा तपास आहे तो EOWकडे तपास गेलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा जो तपास आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे म्हणजेच की इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग, ओके, EOW सोपवण्यात आलेला आहे यांच्याकडे. आणि या प्रकरणी पुढील काळात आणखी मोठी कारवाई होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे. ओके, आणि जर आपण बाकीच्या अपडेट बघितल्या तर PMAY-U 2.0 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 2.5 लाखांपर्यंत केंद्रीय आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच त्रिपुरा राज्यात 28 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत घर बांधणीसाठी वर्क ऑर्डर वितरित करण्यात आलेली आहे. आणि यावरून देशभरात ही योजना जी आहे ती सातत्याने पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. तर मित्रमंडळींनो, आजच्या या सर्व अपडेट जे आहेत ते मी तुम्हाला एक एक करून सांगितलेले आहेत. आणि देशभरात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रगती जी आहे ती वेगाने सुरू असल्याची महत्त्वाची जी माहिती आहे ती आता याद्वारे समोर आलेली आहे. आणि अशाच महाराष्ट्रातील आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.